प्रेक्षक नमस्कार. आज आपण आहोत भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार साहेब यांच्यासोबत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रात सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि या अभियानामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सदस्य नोंदणी करून चेतनसिंह केदार साहेब यांनी मोठा विक्रम केलेला आणि त्यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईमध्ये झालेला आहे. तर त्याच अनुषंगानं केदार साहेबांशी आपण संवाद साधत आहोत. केदार साहेब नमस्ते. कसा प्रतिसाद आहे एकूण पक्ष नोंदणीला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत जे राज्यामध्ये आणि देशामध्ये जे संघटन पर्व त्याच्या खाली सदस्य नोंदणी सुरू आहे, त्यामध्ये सोलापूर जिल्हा पश्चिम मध्ये माझ्या जिल्हाध्यक्षाच्या दायित्वामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला आणि बार्शी असे त्या 5 विधानसभा येतात. या 5 विधानसभेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे. म्हणजे त्यामुळे सदस्य जनतेच्या पर्यंत पोहोचणं कार्यकर्त्यांना गरजेचं आहे. पोहोचल्यानंतर त्यांना तसा पद्धतीनं खूप चांगला प्रतिसाद मिळतो. तशा पद्धतीनं माझ्या जिल्ह्याचं उद्दिष्ट 3,37,000 आहे टार्गेट. आता सध्या म्हणजे त्यापैकी 2,65,000 वर काहीतरी सदस्य नोंदणी होऊन माझा जिल्हा 17 तारखेला म्हणजे आज आहे 18 तारीख, 16 तारीख संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या अखेर महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर नोंदणी होती. त्यानंतर आता परत 17 तारखेला म्हणजे 16 तारखेला पुण्यामध्ये कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळा आमचे नेते, आमचे मार्गदर्शक प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, मुरली अण्णा मोहोळ साहेब होते, चंद्रकांत दादा पाटील साहेब होते, महामंत्री राजेश पांडे, महामंत्री विक्रांत पाटील यांनी सगळ्या आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्यता नोंदणी याच्या संदर्भात कार्यशाळा घेतली. म्हणजे आम्ही जे आता सदस्य झालो त्यानंतर ज्या रेफरल कोडवरून ज्या सदस्यानं, ज्या कार्यकर्त्यानं 100 सदस्य नोंदणी केलेली आहे, त्या सदस्य नोंदणी केलेल्या कार्यकर्त्याला पार्टीचे ऑनलाईन वरती 100 रुपये पे करायचे आणि तो पार्टीचा सक्रिय सदस्य होणार. अशा पद्धतीने नोंदणीचं काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि नुसतं सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला कळवलेलं आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सध्या राज्यात जे काम सुरू आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात, त्यामुळे सध्या राज्यातून जनतेतून खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता सदस्य करतात. याचं आता इतकी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी होते, विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये. जिल्हा आता प्रथम क्रमांकावर आहे, तर याचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये काही परिणाम दिसू शकेल का, सकारात्मक परिणाम? नक्कीच. जेव्हा जनता पक्षासोबत येते तेव्हा पक्ष वाढले नाही, त्यातून ते जाणारा संदेश आहे. तुम्ही तर मंडळी रोज हातच असता, बरोबर. तेव्हा जनतेतून जेव्हा एखाद्या पक्षाच्या मागे एवढं पाठबळ उभं राहतं, स्वतःहून जनता सदस्य नोंदणी करते, स्वतःहून जनता, त्या पक्षाचं बळ वाढलेलंच आहे ना. बरोबर. तेव्हा पक्षाच्या बळकटीसाठी त्याचा फायदा नक्कीच होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत. आणि याच्यामध्ये जे सक्रिय योगदान देत आहेत सदस्य नोंदणीमध्ये, म्हणजे त्यांना सुद्धा भविष्यात वेगळ्या पद्धतीने संधी असणार आहे स्थानिक संस्था. नक्कीच. भारतीय जनता पार्टीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, संघटनेचे पदाधिकारी असू द्या, ज्यांना संघटनेत काम करायचं आहे त्यांना आणि ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या किंवा अन्य कोणत्याही निवडणुका असेल, ग्रामपंचायत कोणतीही लढवायचं, ज्या पदाधिकाऱ्यानं काम केलेलं आहे, जो पदाधिकारी पार्टीचं काम करतो आणि त्याचं स्वतःचं काम दाखवलं, त्या पदाधिकाऱ्याला पार्टी विचार करणार. नक्कीच. एक महत्वाचा प्रश्न तालुक्यामध्ये खूप चर्चेला जातोय, तो म्हणजे तालुक्यातले काही नौखे आणि दिग्गज नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत. चर्चा आहे, अफवा आहे का सत्य आहे त्याच्यामध्ये? काय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी आता राज्यामधून खूप मोठा ओघ सुरू आहे. तुम्हा मंडळीला ते माहित आहे, तुम्ही रोज टीव्हीत ऐकताय, रोज बातम्याला चालू आहे. त्यामुळं काम चांगलं काम करत असताना नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींचं आहे. देवेंद्रजींनी कधीच पक्षपात केला नाही. कोणत्या पक्षाचं कामच केलं, राज्याचा विकास, राज्याबद्दलचा कसं राज्य विकास जास्तीत जास्त पद्धतीने चांगला होईल यासाठी तो दृष्टिकोन साहेबांनी कायम डोळ्यासमोर ठेवला. तेच आम्हा मंडळीलाही शिकवून पार्टीची कायम असते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असू द्या, रवींद्र चव्हाण साहेब असू द्या, यांचं वारंवार सातत्याचं शिकवणी तशाच आहे.
कारण अशा शिकवण्याचा त्या पक्षामध्ये याचा ओघा वाढलेला आहे. आणि ही सदस्य नोंदणी आता मी करतो किंवा हे प्रतिसाद आहे, त्यामध्ये चेतनसिंह केदार सावंताचं एकट्याचं योगदान नाही, संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं खरं योगदान आहे. ग्रास रूटला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं ते खरं योगदान आहे. नाममात्र मी जिल्ह्याचा अध्यक्ष कोऑर्डिनेशन करायचं काम मी करतोय, परंतु काम ते करतायत. आता उदाहरणार्थ बार्शीमध्ये सदस्य नोंदणी 1 नंबरचं काम करते, तिथं आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माझे आमदार राजेंद्र राऊत साहेब असू द्या, त्यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आज तुम्ही इथं गेला म्हणजे पंढरपूर आमचं माढा विधानसभेचा विषय घेतला तर तिथं आदरणीय प्रशांत परिचारक साहेबांची तिथे 42 गावामध्ये जी टीम आहे, माढ्यामध्ये टीम आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करते. त्यांचाही खूप मोठा मदत ह्या गोष्टीत आहे. माळशिरस मध्ये गेल्यावर सगळ्यांना आता सगळ्या युवा वर्गांचा आढळ असणारे आमचे आमदार तिथं माझे आमदार आहेत राम सातपुते साहेब, त्यांचंही खूप मोठे योगदान आहे. बरोबर. आज अगदी सदस्य नोंदणी सुरू झाल्यानंतर 1 तारखेला नोंदणी सुरू, 10 तारखेपर्यंत भाऊंनी मिटिंग घ्यायचं, मी सारखा फोन करायला भाऊ मिटिंग घ्या, भाऊंच्या कार्यव्यवस्थेत. पण त्यांनी 10 तारखेला मिटिंग घेतली आणि त्या दिवशी मिटिंग मध्ये त्यांनी भाषणात सांगितलं की 5 दिवसात आम्ही राज्यात आमचा उद्देश 75,000 आणि ती चक्क 5 दिवसामध्ये 50-55,000 नोंदणी दिली. आता राहिलेली किरकोळ नोंदणी आहे ती पूर्ण होऊन जाईल. काय अडचण? ही नोंदणीची प्रक्रिया कशी आहे, कसा विषय? ऑनलाईन पद्धतीने? सगळं ऑनलाईन पद्धतीने, मोबाईलवरून ज्या सगळ्या. आणि आपल्याकडून असे सांगण्यात येते की जे सदस्य होत आहेत त्यांना मग सरकारी योजनांची माहिती किंवा गव्हर्नमेंट कडून कनेक्टिव्हिटी राहणार आहे, हे काय ती कशी राहणार आहे पद्धत? ह्या मोबाईलमुळे तो भारतीय जनता पक्षाशी माणूस म्हणजे आमचा कार्यकर्ता कुठलाही सदस्य जोडला गेल्यानंतर केंद्रामधील काही निर्णय असू द्या, राज्यामधील काही निर्णय असू, जे काय होतील त्या नागरिकांना नक्कीच सगळ्या माहिती मिळणार. आज लक्षात घ्या, मागच्या 5 वर्षामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी एवढी मोठी स्तरावर कामं केली आपल्या लोकसभेमध्ये की याच्या अगोदर खासदार म्हणून पाहणाऱ्यांनी मी सुद्धा कधी पाहिलं नव्हतं. एवढा तो काम करता येतं, हे काम उल्लेखनीय केलं. ही अशा पद्धतीने केलेली काम आपण त्या माणसांपर्यंत पोहोचणार ना, केंद्रात आलेले निर्णय असू द्या, राज्यात आलेले निर्णय असू द्या. बरोबर. आज उदाहरणार्थ आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जयभाऊ पालकमंत्री म्हणून काम करतात, जयभाऊ गोरे साहेबांचं काम आक्रमक पद्धतीने आणि एकदम शिस्तबद्ध आहे, त्यांची पद्धतच काम करायचं. पहिले डीपीसी दिसून आले. आणि प्रशासनाला सुद्धा जो प्रशासकीय अधिकारी चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालतो त्याच्या पाठीशी न घालण्याची भूमिका भाऊंनी आहे. काली भाऊंनी ते सांगोल्यामध्ये बोलून आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार असताना त्या पद्धतीनं भूमिका घेऊन काम केलं. परंतु राजकारणामध्ये काय उलट सुलट घडतं तो भाग वेगळा. परंतु खरी परिस्थिती पाहिली तर सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ या नावाचा कलंक पोचला असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि इथून खालून पाठपुरावा करणाऱ्यापैकी म्हणलं तर त्यामध्ये आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर आता खूप मोठ्या प्रमाणात वाढला. बरोबर आहे. आणि त्यांनी वर तुम्ही मान तालुक्यात गेला तर जे खाटापूर जयाभाऊनी ज्या राज्यामध्ये ज्यांना आपण मोठमोठे तांत्रिक म्हणतो अशा नेतृत्वाने त्यांच्या भाषणात सांगितलं की मान तालुक्याला पाणी कधीच येऊ शकत नाही, परंतु तो मान तालुक्याचा दुष्काळी कलंक पोसायचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय जयभाऊ गोरेंनी करून टाकलं. आता जयभाऊ आपल्या शेजारच्या तालुक्यातले आहेत, आता पालकमंत्री तेच आहेत, त्यामुळे तुम्ही जे काही इथं काम कराल तुम्हाला जे बळ मिळते असं वाटतंय तुम्हाला किंवा बळ मिळत असेल? नक्कीच जयभाऊच्या काम करण्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ मिळणार आहे. परंतु अगदी मला सांगायला आनंद हा आहे की आमच्या तालुक्याची किंवा ज्या तालुक्याची ओळख जी आहे की दुष्काळी, तशीच भाऊंच्या तालुक्याची ओळख ही दुष्काळी तालुका. आणि त्या तालुक्यात भाऊंनी काम करून आज 70% तालुका इरिगेशन खाली आणलाय. त्यामुळे आमचं बऱ्यापैकी आता मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 2014ला भारतीय जनता पार्टीचं राज्य सरकार आल्यापासून केंद्र सरकार आल्यापासून आदरणीय देवेंद्रजींनी जे काय ह्या भागामध्ये पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. नंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर 2019 नंतर सगळे प्रश्न मार्गी लावले. तर या सगळ्या गोष्टीमुळं त्यांना ज्यांना दुष्काळाची खरी जाण आहे असे पालकमंत्री त्यांना आमच्यासारख्या खूप मोठा आनंद आहे की सोलापूर जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो, त्याचं नाव बदललं जाईल. साहेब, काल जयभाऊ म्हटले की मुख्यमंत्र्यांनी मला एक ध्येय पूर्ण करायसाठी किंवा साध्य करायसाठी मला इथं पाठवले जिल्ह्यामध्ये. तर संघटनात्मक पद्धतीनं आहे का ते म्हणजे पक्ष वाढवणं जिल्ह्यामध्ये? नाही, आता पक्ष वाढवणे हे तर ध्येय कुठल्याही कार्यकर्त्याला असणार आहे. आज जयभाऊ गोरे साहेब तर काय
मंत्री आहेत, आमचे नेते आहेत, बरोबर, ते तर नक्कीच ते काम करतील. आणि खरं मी आवर्जून सांगितलं, संघटनेच्या कार्यकर्त्याला बळ कसं द्यावं हे खरं शिकण्यासारखे गोष्टी जयभाऊंकडे आहेत. बरोबर आहे. या जयभाऊ संघटनेच्या मागे पाठबळ नक्कीच उभा राहतात. आणि ज्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांनी पाठवले त्या पद्धतीने ते उद्देश नक्कीच सोलापूर जिल्ह्यातले जे दुष्काळी जिल्हा आहे, दुष्काळी जिल्ह्याबद्दल तो ते काय ओळख आहे ही पुसण्यासाठी जयभाऊ नक्कीच एक पालकमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतात. साहेब, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही 2-3 महिन्यात कदाचित होऊ शकतात कोर्टाचा निर्णय आल्यानंतर. तर इथं युती आघाडी वगैरे या पातळीवर काय हालचाली चालू आहेत का? सध्या भारतीय जनता पार्टी म्हणून मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. मी भारतीय जनता पार्टी कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करतो. पहिलं टार्गेट ते पहिल्यांदा निवडणुका असो किंवा पक्षवाढ हे डोळ्यासमोर ठेवून काम करतो. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती आघाड्यांच्या बाबतीत तिथली परिस्थिती, त्या तालुक्यातली परिस्थिती, त्या तालुक्यातली पक्षाची परिस्थिती, एखाद्या तालुक्यामध्ये पक्ष सक्षम असेल, स्वतंत्र लढायला तयार असेल तर पूर्ण सगळ्या निवडणुका हे भारतीय जनता पार्टी सगळीकडे जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये स्वतंत्र कमळ या चिन्हावर लढण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे आग्रह करणार. अच्छा, शेवटचा प्रश्न विचारतो परत एकदा तालुक्यात येऊया आपण. जी काही चर्चा चालू आहे पक्ष प्रवेशाची, असं कोणी संपर्क साधलाय किंवा वरच्या पातळीवर काही लोक करतायत नियोजन पक्ष प्रवेशात, असं काय आहे का? कारण फार उत्कंठ आहे, तालुक्यातले 1-2 लोक भाजपमध्ये जात आहेत, फार उत्कंठ आहे लोकांना. त्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून अजून माझ्याकडे तरी कोणी काही संपर्क केलेला नाही. अच्छा, वरिष्ठांचे कोणाचे संपर्क झाले असतील तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्षांना त्यांना मला खूप आनंदाची गोष्ट आहे, मी त्यांचं स्वागतच करेन. परंतु वरिष्ठांकडून तशा पद्धतीच्या कोणत्या सूचना किंवा विचारणा किंवा काय परिस्थिती अजून जिल्हाध्यक्ष माझ्याकडे झालेली नाही किंवा माझ्याशी कोणती चर्चाही नाही. परंतु सध्या सदस्य नोंदणी अभियानामुळं गेले 1.5 ते 2 महिने झाले 1 जानेवारी पासून पाहता मी सांगोला सोडून मुंबई किंवा प्रदेश कार्यालयामध्ये कुठे गेलेलो नाही. सध्या तो माझं मुख्य उद्दिष्ट आहे. जे पक्षानं मला दिलेलं दायित्व आहे जिल्हाध्यक्षाचं, त्या दायित्वाला न्याय द्यायसाठी प्रामाणिक काम कसं करायचं ते काम मला महत्वाचं आहे. पक्षवाढी महत्वाची. दायित्वाला न्याय दिल्यानंतर तुमची पुढची स्टेज काय असणार आहे? तुम्हाला वेगळी काय संधी, तुमची महत्वाकांक्षा काय? चेतन केदार सावंतला पक्षानं जिल्ह्यात अध्यक्षपद दिलं, या एवढ्या माझ्या ह्या वयाचा विचार कमी वयामध्ये, हेच माझं भाग्य. ह्याच्यापेक्षा मोठ्या अपेक्षा मी पक्षाला ठेवणार पण नाही. आणि कधी मी कोणती गोष्ट पक्षाला मागितलेली नाही, मागणार नाही. पक्ष हित, पक्षवाढ आणि पक्षाचं संघटन हेच माझं ध्येय आहे. धन्यवाद सर. तर हे होते चेतनसिंह केदार साहेब. भाजपनं सोलापूर ग्रामीण भागामध्ये सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केलेली आणि त्याच्यामध्ये चेतन भाईंचं मोठं योगदान आहे. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.